तर खरात सोबत कोणाचे फोटो आहेत हे मला माहिती नाही, पण माझ्या खरात सोबत एकही फोटो नाही अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली आहे। तसंच खरात बाबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली। माझे फोटो मला माहित नाही, पण माझा फोटो अजिबात नाही आहे। मी बाबासाहेबांना जाणूयाही आहे, पण त्या भोंदू बाबा असता कामा नाही, त्यांनी बाबा असायला हरकत नाही आहे। पण भविष्य जे आहे ते भविष्य काहीतरी सांगायचं आणि त्या ठिकाणी लोकांनी त्याला फॉलो करायचं बरोबर नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अशा भोंदू बाबांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि हा जो अशोक खरात बाबा आहे, या बाबांनी सगळा तोबा करून टाकलेला आहे। त्यामुळे या बाबाला फाशी शिक्षा झाली पाहिजे। तर नांदेडमध्ये विधवा महिलेला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या भोंदू महाराजाला अटक करण्यात आली। शहरातील गाडीपुरा या भागातील एका मठातील 39 वर्षीय हरिगिरी दत्तगिरी महाराजावर हा गुन्हा दाखल करण्यात आला। पीडित महिलेने या भोंदू बाबाला आपला गुरु केला होता। तर बीडच्या शिरूर कासारमधील खालापुरी गावामध्ये गावगुंडाकडून खंडणी मागितली जात असल्याचा आरोप करत काही जणांकडून आमरण उपोषण सुरू आहे। कल्याण लोंढे आणि इतर काही जण खंडणी मागत असल्याचा आरोप केला जातो। तर माझ्या मुलाला उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील 7 जणांनी मारहाण केली होती असा आरोप कल्याण लोंढेंनी केला। कोण तुम्हाला हा त्रास देत आहे? कल्याण लोंढे, त्याचे पोरं, त्याचे पुतणे। आम्हाला 5 लाख द्या, नाही तर इथून उठून जा, नाही तर तुमच्या नाताचे हातपाय मोडून आम्ही खदानीत फेकून देऊ। आणि आम्ही आंघोळीला बसले तर माझी त्यांनी सारी वडावडी केली। माझ्या सोनाला त्यांनी घरात ओरडलं, माझ्याकडे पळाली तर तिला भीतीवर दाबलं आणि मारहाण केली तुम्हाला? हा, मारहाण केली आम्हाला। आम्ही शेती करून खाणारे माणसं आणि आमच्या मुलाला त्यांनी मारल्याच्या नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। कंप्लेंट केल्याच्या नंतर त्यांनी आम्ही 4 दिवस आम्ही दवाखान्यातच होतो। पहिले आम्हाला 4 दिसले, नंतर आणि बाकीचे 3 नंतर असे कॅमेरा दिसल्याच्या नंतर आम्ही गुन्हा दाखल त्यांनी करून घेतला आमच्याकडून। तोवर आमच्याकडून काही करून घेतलेलं नव्हतं आणि आम्ही पण तिथे गेलेलो नव्हतो। आणि यांनी चुकीचं आमचं नाव सांगून असं आंदोलन हे चुकीचं, आम्ही कुणाला 1 रुपया मागितलेला नाही आणि आम्ही गेलो बी नाही घरी कुणाच्या। आणि हेनीच हे ठरवून हे असं हे आमच्याशी थोडं हे केलेलं आहे। तर नागपूरमध्ये गंगाधरराव फडणवीस या मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं। सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वडिलांच्या नावानं असणाऱ्या या सेंटरमध्ये 3 टेस्ला, सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी, अल्ट्रासाऊंड सारख्या महागड्या सुविधा अल्पदरामध्ये नागरिकांना ज्या आहेत त्या उपलब्ध होणार आहेत। तर नाशिकचा हर्षवर्धन सदगीर हा 68वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरलाय। अंतिम सामन्यामध्ये सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा 4-3 त्यानं पराभव केला। सदगीरला मानाची चांदीची गदा, फॉर्च्युनर गाडी आणि 5 लाखांचं रोख पारितोषिक देण्यात आलंय। हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला। डबल महाराष्ट्र केसरी म्हणून नाशिक जिल्ह्याला एक इतिहास घडून दिलेला आहे। आणि पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्याचं स्वप्न होतं डबल महाराष्ट्र केसरी होण्याचं। दोघं खूप चांगले पैलवान आहे, रोज सोबत सराव करतात, पण शेवटी मॅटवर आल्यावर कुस्ती असते, तिथं दोस्ती विसरावी लागते आणि त्या दोघांनी पण तो तसा व्यवस्थित खेळ केला आणि खूप चांगली कुस्ती झाली ती। तर गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर वाहन नेण्यास सक्त मनाई असतानाही काही अतिउत्साही पर्यटक नियमांना हरताळ फासताना दिसतात। गोव्यातील वागातोर या किनाऱ्यावर फिरायला आलेल्या पर्यटकांनी आपली कार थेट समुद्राच्या लाटांजवळ नेण्याचा प्रयत्न केला। समुद्राचा अंदाज न आल्यानं या पर्यटकांची कार वाळूमध्ये रुतली। कार वाळूत अडकल्यानंतर पर्यटकांची तारांबळ उडालेली होती। जेसीबीच्या साहाय्यानं अखेर ही कार बाहेर काढण्यात आली।